दिली शिकवना जुमदेवजीन मानव धर्माची वाईट बोलू नका राग तुम्ही आणू नका वाईट बोलू नका राग तुम्ही आणू नका मार्गामध्ये होते मार्गात असताना दोघे म्हणजे त्यांच्या घरानं गरीब होता गरीब माणसं होते दोघे आपल्या कामावर जात असे आणि आपला कसा प्रपंच साधत असे एक दिवस काय झालं पती आणि पत्नी दोघे दुसऱ्याच्या घरी कामासाठी जाण्यास निघाले त्यावेळेस तो पती जो आपल्या पत्नीला काय म्हणते की हे सविता अगं मगन वेळच्या बाळ रडून राहिलाय त्याला अजून पाजून घे अगोदर नंतर तू वहिनीला जा अहो वेळ झाली जायची कामाची वेळ झाली आता मी दूध पाजत नाही मग आल्यात पाहिजे पण ती सविता हट्ट करते दूध नाही पाजत त्या बाळाला आणि त्यावेळेस तो ईश्वर रागामध्ये येतो आणि तिच्या दोन गणपणात मारतो त्यावेळेस काय होते माझ्या सेवक बांधवांनो ऐका बलिदान
नका राग तुम्ही आणू नका हे दिली मला जुगलबीच्या मालावर धर्माची वाईट बोलू नका राग तुम्ही आणू नका वाईट बोलू नका राग तुम्ही आणू नका दिली शिकवण जुगलबीच्या मालावर धर्माची वाईट बोलू नका राग तुम्ही आणू नका वाईट बोलू नका राग तुम्ही आणू नका हे दिली शिकवण जुगलबीच्या मालावर धर्माची वाईट बोलू नका राग तुम्ही आणू नका वाईट बोलू नका राग तुम्ही आणू नका त्यावेळेस त्या ईश्वर रोणकरने दोन गणपुरात मारले त्यावेळेस ती सविताबाई रागामध्ये आली आणि ती टोपी तिथे फेकून दिली आणि डब्बा पण फेकला रोडातच रस्त्यावर आणि घरी रागामध्ये आली आणि झोपली ती रागामध्ये आणि काही वेळानंतर घराच्या मागे शेत होते त्या शेतामध्ये गवत घेण्यासाठी गेली सविता त्यानंतर पहा त्या ठिकाणी सापाने तिला डस केले माझ्या सेवक बांधव पहा काय होते नाही गेली मसपती नवऱ्याच्या शब्दाची वाईट बोलू नका राग तुम्ही आणू नका वाईट बोलू नका राग तुम्ही आणू नका बायांना वाटते की सविताबाई रोज वणीला येत होती पण आज का बरं नाही आली म्हणून त्या बाया त्या सविताबाईला सायंकाळचे 5 वाजता सुट्टी झाल्यानंतर तिच्या घराकडे गेल्या आणि विचारायला लागले की सविताबाई तुला काय झाले पण ती सांगायला तयार नाही पहा तिने लपवले त्याचे दुःख होते तिने सांगितले नाही आणि परमेश्वराला सुद्धा सांगितले नाही पहा समोर काय होते बाया बोले सविताला काय झालं बाई सांग पहा बाई डसला मला पहा डोक्या नाग पहा बाई डसला पहा मला बाया बोले सविताला
तुम्ही वाईट बोलू नका राग तुम्ही आणू नका वाईट बोलू नका राग तुम्ही आणू नका भगवंताला माफी मागितली नाही आणि त्या लहानशा मुलीची सुद्धा तिला आठवण आली नाही पहा त्यावेळेस एवढ्या त्या क्रोधामध्ये होती ती नंतर तात्पुरता तिला चांगलं वाटले असेल नंतर ती गवत घेण्यासाठी अजून ते शेतावर गेली पहा ज्या ठिकाणी सर्पाने डॉन्स केला होता त्याच ठिकाणी ती बाई मरण पावली माझ्या बाजूला पहा काय होते त्यावेळेस त्या बाईला त्या मुलीची आठवण येतो माझ्या सेवक बांधवांनो काय म्हणतोय का आता कोण घेईल काळजी आता कोण घेईल काळजी लहानच्या मुलीची वाईट बोलू नका राग तुम्ही आणू नका वाईट बोलू नका राग तुम्ही आणू